सोन्याच्या भावाबाबत एक सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आकाशाला भिडलेल्या सोन्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी शासनाने एक विशेष महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या बाजारात आज विक्रमी घसरण नोंदवली गेली. मागील 7 ते 8 दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये फारसा बदल जाणवत नव्हता, पण आज मात्र प्रचंड उतरती कळा लागलेली आहे. आज 8व्या दिवशी सोन्यामध्ये सर्वाधिक घसरणीची नोंद झाली आहे. मग दराला हा जो ब्रेक लागला आहे, हा नेमका कशासाठी लागला आहे? आजचे सोन्याचे ताजे दर नेमके किती रुपये झाले आहेत? सामान्य व्यक्तीला परवडेल इतका सोन्याचा भाव आज आहे का? ही घसरण 5 वर्षातील सर्वात मोठी आहे असं जे बोललं जाते, यात काही तथ्य आहे का? तुम्ही आता लगेच खरेदी करायला पाहिजे की थोडा थांबायला पाहिजे? ही खरेदीसाठी अनुकूल वेळ आहे का? पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या बाबतीतील 3 महत्त्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आज सोनं खरेदी करायचे की थांबायचे हे लगेच समजेल. भविष्यात सोनं खरेदी करण्याविषयी काही खास टिप्स सांगणार आहे, कारण लग्नाच्या सोन्याबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे, त्यांच्यासाठी शासनाचा हा निर्णय आहे. त्यामुळे व्हिडिओमध्येच बंद करू नका. पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये कसा उतार चढाव राहणार आहे, याचं अचूक विश्लेषण देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या घसरणीचा फायदा कसा घ्यायचा ते तुम्ही लक्षपूर्वक या व्हिडिओमध्ये पाहू शकता. सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी घसरण आणि डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे भारतात सोन्याचे दर खाली आले आहेत. ही सर्वात मोठी घसरण असून 5 वर्षातील ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे. मागील आठवड्यात दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. तो उच्चांक आता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या मंदीचा हा परिणाम आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा. सध्या सोन्याच्या भावात जे बदल होत आहेत ते आजचे नाहीत. तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाकडे पाहावं लागेल. 1982चा काळ असाच आलेला होता. 1982च्या काळामध्ये सोन्याचे भाव असेच वाढले होते आणि अगदी टोकाला पोहोचले होते. पण हे फक्त 2 महिने चाललं आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसकट जमिनीवर येऊन आपटले होते. आजही तसंच होण्याची शक्यता आहे. सध्या वाढत्या तणावामुळे सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणजेच सेफ हँड म्हणून विकत घेतलं जाते. पण यासोबतच काही मूठभर मोठे व्यापारी सोन्याला वाढ देत आहेत, म्हणजे विकत घेऊन आणि नंतर विकून नफा म्हणजे प्रॉफिट कमवत आहेत. सोन्याच्या दरांमध्ये होणाऱ्या घसरणीसोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीत अनेक टक्क्यांनी घट झाली. चांदी स्वस्त झाली आहे, त्यामुळे नागरिकांसाठी ही आणखीन एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले सोन्या चांदीचे दर आता स्वस्त झाले असून हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे. चांदीचा दर 90,000 रुपयांपर्यंत टेकलेला होता. तीच चांदी आज जवळपास 95,000 रुपयांवर आलेली आहे. म्हणजेच तब्बल 5,000 रुपयांची घसरण चांदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त 3 दिवसात झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे? शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? पुढे नक्की काय होणार? आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार? अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या मंदीचा परिणाम आणि देशांतर्गत बाजारपेठांवर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. मागील 2 दिवसांपूर्वी सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये 3% घसरले होते. परंतु आज सोन्याचा दर आणखी 6% घसरले. त्यामुळे 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण असे देखील नोंदवण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर सोनं 1,31,000 रुपये तोळा दराने विकलं गेलं होतं. परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला. सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या बदलांमुळे हजारो रुपयांची म्हणजेच 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या कॅरेटचे म्हणजे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोनं खरेदी करायचे आहे हे ठरवावं लागेल. सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. दिवाळीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं, परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली. त्याचबरोबर दिवाळीनंतरही लोकांनी सोनं खरेदी करण्याची वाट बघितली. या दरांमध्ये होणाऱ्या चढउताराचे कारण काय होते? हे कारण होते मोठे व्यापारी. त्यांनी कोट्यावधी रुपयांच्या सोन्याची खरेदी केलेली आहे. यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा होता. मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं होतं, परंतु सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं अवघड झालं होतं.
आता हे दर घसरले असून सर्वसामान्यांना देखील सोनं खरेदी करणं सोपं होणार आहे. नरक चतुर्दशीला वाढलेला सोन्याचा दर 1,31,000 रुपये तोळा होता, परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला. येणाऱ्या काळात सोन्याचा नेमका काय भाव असणार आहे? सोने आणि चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच मोठी तफावत निर्माण झाली आहे. ज्या लोकांनी 90,000 रुपयांवर चांदी विकत घेतली असेल त्यांना आजचा बाजार 95,000 रुपयांवर आहे. मागच्या महिन्यातच चांदी 98,000 रुपये किलो होती. म्हणजे या मार्केटमध्ये काही लोक मोठ्या रकमेवर विकत घेऊन स्वतःची फसवणूक करून तर नाही घेतली ना. सोन्याच्या भावामध्ये 7 दिवसानंतर कशा पद्धतीने ब्रेक लागला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. दोन्ही प्रकारच्या गोष्टींमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. मग आजची ताजी सोन्याचे भाव काय आहेत? 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत? बेगलाम घोड्यासारखे वाढणारे सोनं आता सोनं विकत घ्यायचं का आणखी 15 ते 20 दिवस थांबायचं? दिवाळीनंतर सोन्याचे दर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. दिवाळीनंतर 4 दिवसातच सोनं हे 1,23,000 तोळा झालं, तर चांदी 1,03,000 किलोपर्यंत घसरली. परत पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांमध्ये उच्चांक गाठलेले हे सोन्याचे दर आता 4 ते 5 दिवसात हजारो रुपयांनी घसरायला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जळगावच्या सराफा बाजारामध्ये देखील सोने चांदीच्या दरांमध्ये मोठा चढाव उतार दिसून आलाय. त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शासनाने या संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी उलाढाल चालू झाली आहे आणि अखेर सोने चांदीचे दर हजारो रुपयांनी स्वस्त झालेत. नागरिकांची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता ताजे भाव पाहण्याआधी आपण 20 सेकंदात ही एकदा जाणून घेऊ की हे भाव का नेमके वाढले होते. भाव वाढण्याचं कारण काय होतं? कारण की ते जर समजलं तर भाव कधी वाढणार आहे आणि कधी कमी होणार आहे याचा अंदाज तुम्हाला एका क्षणात येणार आहे. कोणालाच विचारायची गरज पडणार नाही, पण तुम्ही सोने चांदीचे तज्ज्ञ होऊन जाल. तसं बघितलं तर सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जसे बदल होतील तसे सोन्याच्या दरांमध्ये उलाढाल होत असते. यामागचं मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात. या उलट डॉलरचे मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनांमध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात. आज जी घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील याच बदलांमुळे दुप्पट घट झाली आहे. सोनं स्वस्त झालंय, पण हा सोन्याचा फुगा कधी फुटणार आणि दर आणखी खाली येणार का? बघा मित्रांनो, आजकाल सोन्याचे रेट वाढायला आणखी एक घटक कारणीभूत ठरतो, तो म्हणजे सोन्याचा बुडबुडा, सोन्याचा फुगा. काही लोक म्हणजे मूठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर वाढवण्याचं काम करतात. त्यांचा अंदाज कसा असतो? समजा 20-25 हजारांनी सोनं वाढायचं म्हणजे ते विकत घ्यायचं आणि वाढल्यानंतर मात्र विकायचं म्हणजे त्यांचा नफा, प्रॉफिट मिळवायचा. ते करोडो किलो सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी तिथे भाव पोचल्यावर विकत घेतलं की ते नफा बुक करून निघून जातात. 1982 मध्ये असाच एक मोठा फुगा तयार झालेला होता, जो फक्त 2 महिने टिकला. सोन्यामध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची संधी आहे की नाही? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या मोठ्या उलथापालथांमुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं झालंय. महाराष्ट्रातील सराफ बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. सोन्याचे दर हे सर्वसामान्यांना खरेदी करणे इतके झालेत. त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करावे अशा सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जात आहेत. ही घसरण नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन आलीच आहे, परंतु यामुळे नागरिकांचा मोठा फायदा देखील होणार आहे. लक्षात ठेवा, दर कधीही वाढू शकतात. अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसरले असून मोठी बचत नागरिकांची आता होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे? शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? पुढे नक्की काय होणार? आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार? अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळतोय. आजचा सोन्याचा भाव जर बघायला गेलं, जो पाहण्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करत आहात, तर त्यातला जर 18 कॅरेट सोन्याचा भाव जर आपण बघितला तर तो 18 कॅरेट 1 ग्रॅमसाठी 9,827 रुपये आहे. तोच 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमसाठीचा जो दर आहे तर तो 11,666 रुपये आहे. म्हणजेच तुम्ही एका दृष्टीने बघू शकता, म्हणजे जर 1 तोळा 22 कॅरेट जर घ्यायला गेले 10 ग्रॅम तर तुम्हाला 1,16,660 रुपये याच्यामध्ये पडणार आहे. आता यात 3% GST, म्हणजे साधारणपणे जर हिशोब करायला आपण जर केलं तर 1,00,000 GST 3,000 आणि 16चा जवळपास 4,805, 1,500 रुपये GST लागेल.
असा टोटल 4,500 रुपयांच्या आसपास तुमचा GST लागेल. आणि त्याचबरोबर मजुरी जर आपण पकडायला प्रति एखाद्यासाठी 1 ग्राम सोन्यासाठीची जी मजुरी आहे तर ती जवळपास 1,000 रुपये असू शकते. असा जर हिशोब पकडला तर 10 ग्रामसाठीची 10,000 रुपये आणि GST 5,000 रुपये तर 1,16,000 आणि हे 15,000 जवळपास 1,31,000 ते 1,32,000 रुपये तुम्हाला प्रति तोळा 22 कॅरेटचा दागिना मिळेल. आता त्यानंतर आहे पहा 24 कॅरेट सोनं, जे गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य मानलं जातं. त्याचा आजचा भाव आहे 12,860 रुपये प्रति ग्रॅम. तिथेच 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेटचा आजचा भाव आहे 1,28,600 रुपये. आता जे सोन्याचे दर सध्या सुरू आहेत ते थोडेसे चढ्या भावाचे वाटतात. त्यामुळे आता खरेदी जी आहे ती थोड्याफार प्रमाणात घसरताना देखील दिसू शकते, अशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे. आता तुम्ही नेमकं काय करणार आहात? तुम्ही सोनं खरेदी करणार आहात, थांबणार आहात की अजून जास्त वाट पाहणार आहात? तुम्ही तुमचं जुनं सोनं भाव वाढला म्हणून विकणार आहात की काय करणार आहात? नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.